छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्री मोरे हिची नुकतीच भारतीय सीमा सुरक्षा दलात निवड झाली असून तिच्या सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन येथील इंद्रगडी प्राथमिक शाळेत शुक्रवार रोजी करण्यात आले होते। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। घाटनांद्रा येथील भाग्यश्री संतोष मोरे या मुलीचे देशसेवा करण्याचे स्वप्न होते। यासाठी तिने मोठे परिश्रम घेऊन उराशी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरवले। अवघ्या 19 वर्षीय वय असलेल्या भाग्यश्रीची नुकतीच भारतीय सीमा सुरक्षा दलात निवड झाली असून तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे। विशेष म्हणजे भारतीय सीमा सुरक्षा दलात दाखल झालेली भाग्यश्री ही घाटनांद्र्यातील पहिलीच मुलगी ठरली आहे। स्वच्छतेचे दूत संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे गुलाब पुष्प वाहून पूजन केले। पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। अध्यक्षस्थानी माजी सैनिक रघुनाथ मोरे होते। यावेळी कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचा आणि भारतीय सीमा सुरक्षा दलात निवड झालेल्या भाग्यश्री मोरे आणि तिचे आईवडील यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित मान्यवरांनी भाग्यश्री मोरेने मिळवलेल्या यशाचे कौतुक केले आणि उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भाग्यश्रीने जसे परिश्रम घेऊन यश मिळवले तसे तुम्ही देखील भरपूर अभ्यास करा आणि यश संपादन करा याविषयी सखोल मार्गदर्शन केले। कार्यक्रमासाठी माजी सैनिक रघुनाथ मोरे, सरपंच यासिन तडवी, रामचंद्र मोरे, आनंदा मोरे, पत्रकार दत्ता जोशी, गणेश शिंदे, रघुनाथ मोरे, भारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान अजय सिंग बिसेन आणि रीमा बिसेन, अनिता मोरे, संतोष मोरे, संदीप मोरे, सुनील मोरे, तृप्ती गुळवे आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मोरे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक भरत सुपेकर यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। दुग्ध शर्करा योग असं ज्याला ब्रीद म्हणता येईल अशी आमची भाग्यश्री खरोखरच तिनं आपल्या कुटुंबासोबत आपल्या गावाचा, आपल्या कुळाचा नावलौकिक वाढवला। आपल्या प्रयत्नातून, आपल्या जिद्दीतून, आपल्या मेहनतीतून BSF मध्ये तिनं आपलं स्थान मिळवलं। विद्यार्थी मित्रांना खरोखरच या गोष्टींचं महत्त्व सांगलं गेलं पाहिजे सर। कारण काय असतं, कुठलं तरी एक व्यक्तित्व त्यांच्या नजरेसमोर एक हिरो म्हणून लहान विद्यार्थी पाहत असतात। येणारे 2000 मुली आणि याच्यामध्ये झालेले आहे किती 4000 मुली भरती झालेल्या आहे। तर सगळ्यात जास्त भरपूर चान्स आहे फौजमध्ये भरती होण्यासाठी। फौज म्हटलं की फक्त आपल्याला दिसते फक्त आर्मी व्यतिरिक्त पण आपल्याकडे भरपूर फोर्सेस आहे। CRPF आहे, BSF आहे, ITBP आहे, आसाम रायफल आहे, SSB आहे, NDRF आहे, त्याच्यानंतर भरपूर प्रकारच्या फोर्सेस आहे। ठीक आहे, पोलीस आहे, पण आर्मी आपल्याला फक्त माहिती आर्मी व्यतिरिक्त पण अजून कमीत कमी 15 प्रकारच्या फोर्सेस आहे। NSG आहे, SPG आहे, याच्यामध्ये आपण जाऊ शकतो। कशा प्रकारे? पॅरामिलिटरी CAPF थ्रू। जर कधी आपण एक वेळेस CAPF मध्ये भरती झालो पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये, त्याच्यानंतर आपण डेप्युटेशनसाठी NDRF, SPG, NSG मध्ये डेप्युटेशन जाऊ शकतो। तर याच्यामधून किती मुलं भरती होणार आहे? अजून एकदा विचारतोय, परत विचार करा, किती भरती होणार आहे? भाग्यश्री संतोष मोरे हिनं जिद्दीनं, चिकाटीनं अभ्यास केला, प्रॅक्टिस केली आणि आज ती BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा दल यामध्ये भरती झालेली आहे। आताच भरतीसाठी आपल्या गावचे ऑन ड्युटी असलेले अजय जगदीश सिंग बिसेन यांनी आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केलं। तर आजच्या या कार्यक्रमामध्ये मी सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना हेच सांगू इच्छितो की आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे ते क्षेत्र आतापासूनच आपण निवडायचं आहे। प्रतिनिधी राम जोशी,
NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर.